बातमी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची. शरद पवारांनी कच खाल्ली नाही तर शरद पवार हे 1996 मध्येच पंतप्रधान झाले असते असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी हे विधान केलंय. पवारांच्या राजकारणाचा पटेलांकडून पंचनामा केला गेलाय. तर एका मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी हा गौप्यस्फोट केलाय. प्रफुल्ल पटेल त्यांच्या मुलाखतीत काय म्हणाले पाहूयात. देवगौडा सरकारचा पाठिंबा 1996 मध्ये काँग्रेसनं काढला. प्रफुल्ल पटेल यांनी विधान केले. अवघ्या 11 महिन्यातच निवडणुकांना सामोरं जायला खासदार तयार नव्हते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अशा वेळेस शरद पवारांनी खासदारांची बैठक बोलावली. पवारांच्या बैठकीमध्ये खासदारांनी त्यांना नेतृत्व करण्याची गळ घातली असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. संधी असतानाही पवारांनी भूमिका घेतली नाही. पंतप्रधानपद मिळत असताना पवारांनी का नाकारलं याचं उत्तर त्याने आजवर दिलेलं नाही असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. हिम्मत दाखवून पवार पंतप्रधान झाले असते तर देशाचं राजकारण बदललं असतं असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. तर यावर राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर काय म्हणाले तेही पाहूयात. एकेकाळचे जवळपास राष्ट्रवादीचे नंबर 2 असलेले म्हणजे शरद पवारांचे नंबर 2 असे असलेले प्रफुल्ल पटेल यांना आता आठवलेलं आहे की 1996 साली शरद पवारांनी कच खाल्ली आणि काहीतरी ते प्राईम मिनिस्टर झाले असते. यातली एक रियालिटी अशी आहे की 96 नव्हे तर याच्या आधी 1991च्या बाबतीत सुद्धा सुरेश कलमाडी अगदी त्यांनी हेच विधान केलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय. शरद पवार यांच्याबाबत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय.